जीवन या वार्षिक पुस्तिकेचे इथे प्रकाशन होत आहे। आपल्या अनेक ज्या वर्षभरामध्ये ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होतात त्यांचा याच्यामध्ये समावेश। जिल्हा अध्यक्ष जळगाव जिल्हा निवृत्त सेवा संघ आज संभाजीनगर येथे वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न होत आहे। या सभेमध्ये संपूर्ण पेन्शनर संघटना आणि त्याचे संघाचे सभासद अध्यक्ष राज्यव्यापी लोक या ठिकाणी आज उपस्थित आहे। त्या ठिकाणी सर्वांचा सन्मान करण्यात आलेला आहे। हिंगोली येथे झालेली राज्यव्यापी जी सभा होती बक्षीस वितरण समारंभ आणि महाराष्ट्र पेन्शन असोसिएशनच्या वतीने दरवर्षी शिक्षकांना जीवनगौरव पुरस्कार, यशस्वी पुरस्कार आणि इतर पुरस्कार दिले जातात। त्या पुरस्काराचं वितरण एखाद्या भव्य ठिकाणी होऊन सर्व महाराष्ट्रातील पेन्शनर शिक्षक, त्यांचे नातेवाईक हे सर्व येतात आणि त्या ठिकाणी सर्वांचं मनोगत ऐकलं जातं आणि त्यांचा सत्कार केला जातो। यावर्षी हिंगोली येथे ही सभा संपन्न झालेली होती। 14,00,000 दर्शन सर्वांनी घेतलं आणि त्या हिंगोलीच्या याच्यामध्ये तो भव्य दिव्य असा कार्यक्रम झाला आणि त्या सोहळ्यामध्ये ज्यांनी विशेष असं सहकार्य केलं आणि त्या सर्वांचं सत्कार या सभेमध्ये ठेवण्यात आलेले होते। श्री वसंतराव सबनीस उपाध्यक्ष संभाजीनगर पेन्शनर संघटना आणि महाराष्ट्र पेन्शन असोसिएशनचे उपाध्यक्ष हे आहेत। संभाजीनगर जिल्ह्याचे ते अध्यक्ष आहेत। त्यांच्या कामा अतिशय उत्तम आणि ह्या सर्व कामामध्ये पुढाकार घेऊन त्यांनी या गोष्टीला चालना दिलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आजची सभा इथे फार मोठ्या उत्साहाने संपन्न झाली आणि सर्व लोकांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे। माननीय अतुलजी साबळे साहेब या ठिकाणी येणार होते, पण त्यांचे विशेष कार्यक्रम अतिशय व्यस्त कार्यक्रम असल्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाही। पेन्शनर संघटना त्या पेन्शनरांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या मांडण्यासंबंधात अतुलजी साबळे यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं आणि त्या दृष्टिकोनातून सर्व या ठिकाणी उपस्थित होते। त्यांच्या येण्याची वाट पाहत होते। मी सदाशिव नारायण सोनवणे, अध्यक्ष जळगाव जिल्हा निवृत्त सेवा संघ, आज या ठिकाणी आपल्यासमोर मुलाखत देतो। धन्यवाद। या कार्यकारिणीच्या सदस्यांना योग्य ते प्रशिक्षण मिळावं तो हेतू लक्षात घेऊन आम्ही कार्यशाळेचं आयोजन केलेलं होतं। ही कार्यशाळा 2 दिवस त्या ठिकाणी संपन्न झाली आणि मला सांगण्यास पुन्हा आनंद वाटतो की या कार्यशाळेसाठी छत्रपती संभाजीनगरचे पेन्शनर असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री वसंतरावजी सबनीस व सचिव माननीय श्री घुगेजी यांनाही त्या ठिकाणी बोलावण्यात आलेलं होतं आणि त्यांनी त्या ठिकाणी आपली उपस्थित लावलेली होती। ही आमच्या कार्यशाळेचं यश पाहून त्यांचाही हुरूप वाढला आणि माननीय श्री वसंतराव सबनीस आणि माननीय श्री घुगे साहेब हे भारावून गेले आणि त्यांनी असा संकल्प केला की अशा कार्यशाळा प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हाव्यात ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आणि या आजच्या सभेसाठी त्यांच्या विनंतीला मान देऊन मी बृहन्मुंबई महानगरपालिका पेन्शनर्स असोसिएशनचा कार्यवाह या नात्याने उपस्थित राहिलेलो आहे। या ठिकाणी माझा त्यांनी यथोचित सन्मान केलेला आहे। या सन्मानाच्या प्रीत्यर्थ मी या छत्रपती संभाजीनगर असोसिएशनचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि छत्रपती संभाजीनगर पेन्शनर्स असोसिएशनच्या पुढील कार्यास बृहन्मुंबई महानगरपालिका पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो।